भारताचा कोल्ड डेझर्ट म्हणून ओळखला जाणारा लडाख आज हिंसेच्या ज्वाळांमध्ये पेटला आहे. पण प्रश्न असा आहे की हे सगळं सुरू कसं झालं? सोनम वांगचुक यांची लडाख आंदोलनात काय भूमिका आहे आणि लडाखच्या लोकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शांतता आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेलं लडाख आता हिंसेच्या ज्वाळांनी धगधगतंय. शांत आंदोलन अचानक हिंसक झालं. आंदोलकांनी भाजपचं कार्यालय आणि सीआरपीएफची गाडी जाळली. या गोंधळात 4 लोकांचा मृत्यू झाला आणि 50हून अधिक जखमी झाले. त्यात 22 पोलिसांचा देखील समावेश आहे. काही न्यूज चॅनलवर जखमींची संख्या 80च्या घरात असल्याचं सांगितलं जातंय. लेहमध्ये कर्फ्यू लागू केला आहे आणि 4 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. प्रशासनानं BNSचे कलम 163 लागू केले. पण मोठा प्रश्न आहे, हिंसा झालीच का? आणि यामागे कोण आहे? या आंदोलनाच्या मुळात लडाखच्या लोकांच्या 4 मोठ्या मागण्या आहेत. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देणं, संविधानाच्या 6व्या अनुसूचीचं संरक्षण करविणं, लेह आणि कारगिलला वेगळे लोकसभा मतदारसंघ देणं आणि नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देणं अशा लडाख आंदोलनाच्या मागण्या आहेत. आता या मागण्या काय आहेत आणि त्यांचा काय फायदा लडाखला होणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर लडाखला स्वतःची विधानसभा आणि स्वतःचं सरकार तसेच अधिक अधिकार मिळतील. स्थानिक लोकांना आपल्या गरजेनुसार कायदे करता येतील. पर्यटन आणि इतर साधन संपत्तीवर स्वतःचा हक्क ठेवता येईल. बेरोजगारी कमी करण्यासाठी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लडाखची 97% लोकसंख्या जी अनुसूचित जमातीची आहे त्यांना आपली जमीन, जंगल आणि संस्कृती सुरक्षित ठेवता येईल. 6व्या अनुसूचीबद्दल सांगायचं झालं तर त्यातून जनजाती भागांना स्वशासनाचा अधिकार मिळतो, जसं आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममध्ये आहे. लडाखलाही हे संरक्षण हवं आहे. या सगळ्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत सोनम वांगचुक. ते एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमी. पण गृह मंत्रालय त्यांच्यावर हिंसा भडकवल्याचा आरोप करते. त्यांनी अरब स्प्रिंग, बांगलादेश आणि नेपाळच्या चळवळीचा उल्लेख करून तरुणांना उचकवलं असं सांगितलं जातंय. त्यांचा पाकिस्तान दौरा देखील चर्चेत आलाय. मात्र तिथे त्यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलं होतं. गृह मंत्रालयाच्या आरोपावर वांगचुक म्हणतात की ते गेली 5 वर्ष शांततेने आंदोलन करत आहेत. पण त्यांच्या वक्तव्यामुळेच तरुण हिंसेकडे वळले का हा तपासाचा विषय आहे. ही हिंसा आता राजकीय वादाचा विषय बनली आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर आरोप केला. काँग्रेस नगरसेवकांनी लोकांना भडकवलं असं ते म्हणाले. संबित पात्रानेही काँग्रेसवर देश तोडण्याचा आरोप केला. तर वांगचुक यांचं म्हणणं आहे की केंद्र सरकार 6वी अनुसूची लागू करण्यात वेळ घेतंय. त्यामुळे तरुणांमध्ये असंतोष वाढलाय. लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी इशारा दिला आहे की कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. त्यांनी स्पष्ट केलं, आंदोलनाचा अधिकार आहे, पण आगजनी आणि दगडफेक अजिबात मान्य केली जाणार नाही. गृह मंत्रालयाचं म्हणणं आहे की सरकार आधीपासूनच लडाखच्या मागण्यांवर चर्चा करत आहे. मोदी सरकारने आरक्षण देखील वाढवलं आणि स्थानिक भाषांना मान्यता दिली. पण हिंसेमुळे या प्रक्रियेला धक्का बसला आहे. आता पुढे प्रश्न उभा राहतो, लडाखचं भविष्य काय असणार? हिंसेमुळे मागण्या पूर्ण होतील का की उलट संघर्ष आणखी वाढेल? लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स सारख्या संघटना या मागण्या उचलून धरत होत्या. पण हिंसेमुळे त्यांच्या आंदोलनाची ताकद कमी झाली आहे. आता सरकार आणि आंदोलक परत चर्चेच्या टेबलावर बसतील का की हा तणाव आणखी चिघळणार? मित्रांनो, लडाखचा हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे आणि त्यात अनेक पैलू आहेत. तुमचं काय मत आहे? लडाखच्या मागण्या योग्य आहेत का? आणि हिंसा ही त्यावरची योग्य वाट होती का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.